नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या अजनी करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला. तर बघा 9 आणि 10 मार्च 2025ला समाज कल्याण विभागाच्या ज्या वेगवेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षा झालेल्या आहेत, तर त्या वेगवेगळ्या शिफ्टमधल्या पेपरचे रँडमली प्रश्न आपण घेतलेले आहेत. सर्वच प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करू. मॅक्झिमम क्वेश्चन घेतलेले आहेत. हे ॲक्च्युली एका शिफ्टमध्येच आलेले प्रश्न आहेत, तर मिक्सअप आहे, म्हणजे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये आलेले प्रश्न आहेत. त्यामुळे थोडं कन्फ्युजन होऊ देऊ नका, कारण की बरेचसे प्रश्न तुम्हाला दिसले सुद्धा नसतील यातले. तर बघा, पहिला प्रश्न आहे आपल्याकडे, भारताचे सर्वोच्च शौर्य पदक खालीलपैकी कोणते? तो ऑप्शन आहे महावीर चक्र, परमवीर चक्र, अशोक चक्र की भारतरत्न. तर बघा काय विचारलं, सर्वात महत्वाचे शौर्य पदक, सर्वोच्च शौर्य पदक विचारलं. मग सर्वात मोठं शौर्य पदक कोणतं आहे? तर परमवीर चक्र हे आहे. त्यानंतर भारतरत्न हा भारतातला सर्वात मोठा काय आहे, पुरस्कार आहे, हे सुद्धा माहीत असायला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख केला जातो? राजेंद्र प्रसाद, सरदार पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बघा, परराष्ट्र धोरण म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न आला होता, गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील किती टक्के वाटा ग्रामपंचायतला मिळतो? तर याचं योग्य उत्तर आहे 30. हा 100% माहित नाही मला हा प्रश्न आला होता की नाही, परंतु हा मी टाकला याच्यामध्ये, कारण याच्यामध्ये थोडं कन्फ्युजन वाटलं की नेमका कसा आला होता. तर प्रश्न आला होता, राजस्थानच्या मैदानी प्रदेशाला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? सहारा, कलहरी, गोबी की भारतीय महावाळवंट. तर योग्य उत्तर आहे भारतीय महावाळवंट. प्रश्न आहे, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासामध्ये वृत्तपत्राचा अग्रदूत म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख करता येणार? जेम्स हिस्की आहे, बाळशास्त्री जांभेकर आहे, राजा राममोहन राय आहे, थॉमस पेन आहे. तर याचे योग्य उत्तर बरेच जण बाळशास्त्री जांभेकर करू शकतात, पण ते काय आहे, जेम्स हिस्की आहे. हे का करू शकतात? कारण की महाराष्ट्रामध्ये पत्रकारितेसाठी रिस्पॉन्सिबल जे व्यक्ती आहे ते बाळशास्त्री जांभेकर आहे, आणि यांचा जन्मदिवस काय पत्रकारिता दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. तर तो कोणता? 6 जानेवारी. किती? 6 जानेवारीला. बघा पुढचा प्रश्न बघू आपण. ई वेस्ट पार्क भारतातील कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? मुंबई, दिल्ली, चेन्नई की पटना. तर याचं योग्य उत्तर आहे मुंबई. प्रश्न आला होता, खालीलपैकी कोणती महाराष्ट्रातील आदिवासी जमात नाही? कातकरी, संथाल, वारली आणि गोंड. हे गोंड आहे, गोंड नाही, गोंड. तर याचे योग्य उत्तर काय आहे? संथाल. त्यानंतर प्रश्न आला होता, स्टीफन हॉकिंग हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत किंवा क्षेत्रामध्ये प्रसिद्ध होते? अर्थशास्त्र, भौतिकशास्त्र, तत्वज्ञान, रसायनशास्त्र. तर याचे योग्य उत्तर आहे भौतिकशास्त्र. सेम प्रश्न याच पॅटर्न मध्ये आला होता आपल्याला, तो म्हणजे अमर्त्य सेन हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ते काय होते? अर्थशास्त्र. म्हणजे व्यक्ती आणि विशेष असाच प्रश्न तुम्हाला मे बी येऊ शकतो की स्वामीनाथन हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ते कशाशी? कृषी क्षेत्राशी आहे. त्यांना यावर्षी का हा प्रश्न येऊ शकतो? कारण की त्यांना 2024चा काय नोबेल पारितोषिक, नोबेल नाही, आपला भारतरत्न अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे. प्रश्न आहे, स्वर्ण सिंग समिती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? माहिती, अधिकार, एकेरी नागरिकत्व, प्रस्तावना की मूलभूत कर्तव्य. तर ते काय आहे? मूलभूत कर्तव्य. कितव्या भागामध्ये आहेत मूलभूत कर्तव्य? तर भाग 4चा ए मध्ये, आणि कलम जर विचारला तर 51चा ए किंवा अ. प्रश्न आहे आपल्याला, मध्यान्ह भोजन योजना भारतामध्ये कोणत्या वर्षापासून सुरू झाली? 1996, 1995, 1997 की 1998. योग्य उत्तर आहे 1995. प्रश्न आहे, राष्ट्रपती राजवट ही घटनेच्या कोणत्या कलमाने लागू करण्यात येते? कलम 356, कलम 358, कलम 360 की कलम 370. राष्ट्रपती राजवट म्हणजेच राष्ट्रपती राजवटलाच आपण काय म्हणतो? म्हणजे राज्य आणीबाणी सुद्धा असं म्हणतो, म्हणजे राज्यामध्ये लागू करण्यात येते. तर ते काय आहे? कलम 356 आहे. त्यानंतर प्रश्न आहे आपल्याकडे, पहिली जनगणना 1872 कोणत्या व्यक्तीच्या काळात झाली? लॉर्ड मियो, लॉर्ड कर्झन, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड हेस्टिंग्स. तर याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड मियो. बघा, इतिहासाच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर मॅक्झिमम प्रश्न हे तुम्हाला प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासात देत आहे. एखादाच प्रश्न तुम्हाला आधुनिक इतिहासावरती देत आहे. प्रश्न आला होता, INS निर्देशक जहाज कोणत्या ठिकाणी भारतीय नौदलात सामील झालं? चेन्नई, नवी दिल्ली, विशाखापट्टणम की मुंबई. तर याचं योग्य उत्तर आहे विशाखापट्टणम. प्रश्न आहे, गुजरातमधील कोणत्या नृत्य प्रकाराचा समावेश हा युनेस्कोच्या यादीत झालेला आहे? रास, गरबा, मोहिनीअट्टम, कुचिपुडी. ते सर्वांनाच माहित आहे, काय? गरबा. त्यानंतर प्रश्न आहे, सौर ऊर्जेवर चालणारे देशातील पहिले सीमावर्ती गाव कोणते? तर ते काय आहे? मसाली गाव. प्रश्न आहे आपल्याकडे, जिल्हा परिषदेमध्ये एकूण किती विषय समित्या असतात? तर जिल्हा परिषदेमध्ये एकूण 10 समित्या असतात. तर 10 समित्यापैकी विषय समित्या असतात 9, आणि एक समिती कोणती असते? तर स्थायी समिती असते. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नव्हते?
मूकनायक आहे, जनता आहे की समता आहे की संदेश आहे? तर सर्वांनाच माहित आहे वरची 3 केले होते, परंतु संदेश हे केलं नव्हतं. प्रश्न आहे गांधीजींनी खालीलपैकी कोणाला आपला राजकीय गुरु मानले होते? तर ते काय? गोपाळकृष्ण गोखले. प्रश्न आहे 21 डिसेंबर 1909 रोजी जॅक्सनवर कोणी गोळ्या झाडल्या? तर ते कोणी झाडल्या होत्या? अनंत कान्हेरेने. त्यानंतर पहिला राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी संमेलन कुठे आयोजित करण्यात आले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पुणे. तर याचे अध्यक्ष कोण आहेत हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जर सांगू शकत असाल तर प्रयत्न करा. प्रश्न आहे आपल्यासाठी रक्त गोठण्यासाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे? तर ते आहे जीवनसत्व के. त्यानंतर प्रश्न आहे पंचायत समिती सभापती व उपसभापती यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर तो आहे 2.5 वर्षाचा असतो. बौद्ध वारसा स्थळांना संरक्षण आणि संवर्धनासाठी गुजरात राज्य सरकारने कोणत्या देशासोबत करार केला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे थायलंड. प्रश्न आहे आपल्याकडे भारतरत्न पुरस्कार 2024 खालीलपैकी कोणास जाहीर झाला आहे? तर त्याचे ऑप्शन आहेत आपल्याकडे अशोक सराफ आहे, त्यानंतर लालकृष्ण अडवाणी, व्यंकय्या नायडू आणि प्रज्ञा सुब्रमण्यम. त्याचे योग्य उत्तर आहे लालकृष्ण अडवाणी. बघा तर 2024ला आपल्याला माहिती आहे जवळपास 5 व्यक्तींना हा भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. त्यातलं एक मी तुम्हाला सांगितलं होतं अगोदरच की स्वामीनाथन, एम.एस. स्वामीनाथन यांना सुद्धा मिळालेला आहे. उरलेले 3 व्यक्ती कोण होते हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर बघा शिखांचे पवित्र स्थळ असणारे सुवर्ण मंदिर काय आहे? सुवर्ण मंदिर खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये? कोणी बी गेला तर याचं उत्तर देईन, ते म्हणजे काय? अमृतसर. प्रश्न आहे आपल्याकडे महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन कोणी म्हटले? तर याच्यासाठी ऑप्शन होते सयाजीराव गायकवाड, शाहू महाराज, महात्मा गांधी, त्यानंतर भारतीय जनता. तर याचं योग्य उत्तर आहे सयाजीराव गायकवाड. सयाजीराव गायकवाड हे कोण्या संस्थांमध्ये होते? तर बडोदा संस्थानचे राजे होते. तर बघा पुढचा प्रश्न बघू आपण. भारतीय संविधानामध्ये कोणते कलम हे मार्गदर्शक तत्वाबाबत नाही? तर सर्वांनाच माहित आहे कलम 38, 39, 32 आणि 51 पैकी जर विचार केला तर कलम 51 हा मार्गदर्शक तत्वासंबंधी आहे, 38 39 परंतु कलम 32 नाही. तर कलम 32 कशाच्या संबंधी आहे? तर हा मूलभूत अधिकाराच्या संबंधित आहे. कलम 32 काय सांगतो आपल्याला? न्यायालयीन दाद मागण्याचा अधिकार, म्हणजे मूलभूत हक्कावर जर गदा येत असेल म्हणजे सर्व कलमाचा हा काय आत्मा आहे असं सुद्धा म्हटलं जाऊ शकते. पुढचा प्रश्न आहे आपल्याकडे पन्ना ही हिऱ्याची खाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर याच्यासाठी ऑप्शन आहेत आपल्याकडे राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र की छत्तीसगड. तर याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. गाणं ऐकलं असेल तुम्ही, पन्ना ही हिऱ्याची खाण आहे याच्या संबंधित. प्रश्न आहे आपल्याकडे सुधीर रसाळ यांना कोणत्या भाषेसाठी साहित्य संमेलन पुरस्कार 2024 जाहीर झाला? मराठी भाषेसाठी आहे. त्यानंतर प्रश्न आहे डायलिसिस उपचार पद्धती कोणत्या आजारामध्ये वापरली जाते? तर मूत्रपिंडाचे आजार. प्रश्न आहे विश्वनाथ आनंद कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ते बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे. कोणत्या गव्हर्नर जनरलने 1905 मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा केली? तर ते आहेत लॉर्ड कर्झन. प्रश्न आहे माधवानुज टोपणनाव कोणाचे आहे? काशीनाथ हरी मोडक, त्यानंतर प्रल्हाद केशव अत्रे, त्यानंतर माधव त्र्यंबक पटवर्धन, त्यानंतर राम गणेश गडकरी. तर माधवानुज हे जर बघा प्रल्हाद केशव अत्रेचं जर नाव बघितलं आपण तर ते काय आहे? माधव कुमार आहे. राम गणेश गडकरीचं जर बघितलं आपण तर बाळकराम आहे किंवा गोविंदाग्रज आहे. माधव त्र्यंबक पटवर्धन जर बघितलं तर बालकवी आहेत. परंतु काशीनाथ हरी मोडक एकच उरले, मग हे माधवानुज हे आहे. कन्फर्म करून घ्या माधवानुज यांचंच आहे की नाही, पण 100% हेच आहे. कारण की प्रल्हाद केशव अत्रे यांना केशव कुमार असं म्हणतात. सॉरी केशव कुमार असं. माधवनाथ म्हणजे काय? माधवानुज, काशीनाथ हरी मोडक. प्रश्न आहे अमर्त्य सेन कोणत्या क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळाले? ऑलरेडी मगा सांगितलं मी, तर ते काय अर्थशास्त्र संबंधित आहे म्हणून त्याच्यातच मिळालेलं असेल. बघा प्रश्न आहे आपल्याकडे मध्य प्रदेश सरकारद्वारा कोणाला तानसेन सन्मान 2023 ने सन्मानित करण्यात आले आहे? गणपती भट आहे, दाला चंद शर्मा आहे, पंडित सोपान चौधरी आहे. स्वप्नन चौधरी किंवा सोपान चौधरी. तर याचं योग्य उत्तर आहे पंडित सोपान चौधरी. पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न आहे आपल्याकडे राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात हा हक्क आपोआप निलंबित होतो. शोषणाविरुद्धचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, घटनात्मक उपाय करण्याचे अधिकार की वरील सर्व? तर याचं योग्य उत्तर आहे स्वातंत्र्याचा हक्क किंवा अधिकार. दोडा बेट्टा हे शिखर रिकाम जागामध्ये स्थित आहे. देवराय, निलगिरी, महेंद्रगिरी की अन्नामलाई? तर याचं योग्य उत्तर काय आहे? याचं योग्य उत्तर आहे निलगिरी.
पुढचा प्रश्न बघूया. बाऊल हा लोककला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? बघा, तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, फर्स्ट टाइम व्हिडिओ जर बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक व्हिडिओला करायला विसरू नका. तुमचा एका लाईकमुळे बऱ्याचशा गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला सामर्थ्य मिळत असते. बघा, तो ऑप्शन आहे छत्तीसगड, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र की अरुणाचल प्रदेश. तर बाऊल काय? तर याचं योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल. प्रश्न आहे, शिका, संघर्ष करा व संघटित व्हा हे कोणाचे ब्रीद वाक्य आहे? दीनबंधू, सिद्धार्थ एज्युकेशन सोसायटी, समता संघ, त्यानंतर बहिष्कृत हितकारणी. हे सर्वांना माहिती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधी आहे, परंतु कोणाचे ब्रीद वाक्य आहे? तर ते काय? बहिष्कृत हितकारणी सभाचे. प्रश्न आहे आपल्याकडे, लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान व स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कर्मभूमी असणारे ठिकाण कोणते? तर योग्य उत्तर आहे याचं सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड की ठाणे. तर योग्य उत्तर काय आहे? रत्नागिरी. प्रश्न आहे आपल्याकडे, महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहणारे व्यक्ती कोण? शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, वसंतराव नाईक की शरद पवार? तर याचं उत्तर काय करा, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करण्याचा प्रयत्न करा, कारण की हा तुमच्या दिवाळीचा जवळचा प्रश्न आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 कोणत्या राज्यात आयोजित केले जाणार आहे? ऑलरेडी झालेलं आहे ते. ऑप्शन आहेत राजस्थान, उत्तराखंड, केरळ की तामिळनाडू. तर याचं योग्य उत्तर आहे उत्तराखंड. याच्यामध्ये पदतालिका जर बघितली आपण तर सर्वात वरती कोण आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. 2 नंबरला महाराष्ट्र आहे, एवढं मी तुम्हाला हिंट देतो. तर फर्स्ट नंबरला कोण आहे? तर बघा, चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून टाका, व्हिडिओला लाईक सुद्धा करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.